प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड नाऊ वी आर गोइंग टू मेडिटेट लेटर ऑफ रोमन्स चॅप्टर 10 वर्स 11. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 11वे वचन आज आपण पाहणार आहोत. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे विश्वासयोग्य असं आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, जर तू माझ्यावर, माझ्या वचनावर मनापासून विश्वास ठेवशील तर तू कधीही फजित होणार नाही. तुझे मुख लज्जेने कधीही काळवडणार नाही. तुझी मान शरमेने कधीही खाली जाणार नाही. कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तू जिवंत देवावर विश्वास ठेवला आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप विश्वासयोग्य, विश्वसनीय असं देवाचं हे वचन आहे. देवाचं वचन सांगतं, लूक शुभवर्तमानाचा 21वा अध्याय 33व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, आकाशपृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. हालेलुया. वचन सांगतं आकाशपृथ्वी टळतील पण बायबलमधील वचन, देवाच्या मुखातील जिवंत वचन कधीही टळणार नाही, कधीही खाली जाणार नाही. तर ती आपल्या विश्वासामुळे पूर्ण होणारच. वचन काय सांगतं ते मुळीच खाली जाणार नाही. वचन काय सांगते याकडे तुम्ही लक्ष द्या. वचन सांगते की ती मुळीच खाली जाणार नाही, म्हणजे ती पूर्ण होणारच. बायबलमध्ये विश्वासाला खूप इम्पॉर्टन्स दिला आहे. संपूर्ण बायबल हे विश्वासावर आधारित आहे. जर तुमचा विश्वास स्ट्रॉंग असेल तर तुमच्या लाईफमध्ये देवाचं वचन कार्य करणार, देवाचं वचन ऍक्टिव्हेट होणार. पण जर तुमचा विश्वास डळमळत असेल, विश्वास कमी असेल तर देवाचं वचन तुमच्या लाईफमध्ये पूर्ण होणार नाही. देवाचं वचन तुमच्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होणार नाही. आपण बायबलमध्ये पाहतो की अब्राहामाने देवाच्या वचनावर, त्याच्या शब्दावर, देवाने दिलेल्या त्या प्रॉमिसवर विश्वास ठेवला. देव अब्राहामाशी बोलला. देव अब्राहामाला म्हणाला की तू आकाशातील ताऱ्यांकडे पहा, त्या एवढी तुझी संतती करेल. पण वृद्ध झालेल्या त्या अब्राहामाला ह्या सर्व गोष्टी अशक्य वाटत होत्या, इम्पॉसिबल वाटत होत्या. रोमकरास पत्राचा 4था अध्याय 18व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. हालेलुया. मी पुन्हा एकदा हे वचन रीड करून दाखवते. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. हालेलुया. खरंच खरंच खूप सुंदर असं देवाचं वचन आहे. खूप केअरफुली तुम्ही हे वचन ऐका. हे वचन काय आहे, किती डीप आहे, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. अब्राहामाने विचार केला असेल की ह्या वयात, ह्या वृद्ध वयात ह्या सर्व गोष्टी कशा काय शक्य आहेत, मला बाळ होणं कसं काय शक्य आहे. या गोष्टींची काहीच आशा नाही, कारण अब्राहाम आणि सारा हे दोघे सुद्धा खूप वृद्ध झाले होते. पण देवाचं वचन सांगतं, आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. मी पुन्हा एकदा वाचते. आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. त्या गोष्टीबद्दल आपल्याला बाळ होईल, देव आपल्याला बाळ देईल, देव आपल्याला संतान देईल, देव आपल्याला वारस देईल, ह्या गोष्टीबद्दल अब्राहामाला थोडी सुद्धा आशा नव्हती. ह्या गोष्टीबद्दल एक पॉइंट सुद्धा पॉसिबिलिटी अब्राहामाला वाटत नव्हती. पण आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व गणला गेला. देव अब्राहामाच्या विश्वासावर खुश झाला आणि आशेला जागा नसतानाही देवाने तेथे आशा निर्माण केली. पण त्याच्या विश्वासामुळे त्या सर्व गोष्टी पॉसिबल झाल्या. देवाने त्याच्या विश्वासाचं उत्तर त्याला दिलं. देवाने अब्राहामाला अब्राहामाच्या विश्वासाचं उत्तर दिलं. खरंच खूप सुंदर, खूप सुंदर असं देवाचं आजचं हे वचन आहे. खूप मनापासून तुम्ही देवाचं आजचं हे वचन रिसीव्ह करा. आणि ज्या कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला आशा वाटत नाही, ही गोष्ट शक्यच नाही, या गोष्टी होणं इम्पॉसिबल आहे, या गोष्टीची पॉसिबिलिटीज नाही, असं ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाटत आहे तर ती गोष्ट तुम्ही आज देवाच्या हातात द्या. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला आशाच नाही त्या गोष्टीबद्दल तुम्ही आशेने आज देवावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा की देव नक्कीच तुमची आशा आज पूर्ण करेल. देव नक्कीच तुम्हाला तुमच्या विश्वासाचं उत्तर देईल. म्हणूनच तुमच्या लाईफमधील प्रत्येक गोष्ट, इम्पॉसिबल अशी वाटणारी गोष्ट, आशा नसलेली गोष्ट तुम्ही आज देवाच्या हातात द्या आणि विश्वास ठेवा की ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला आज आशा वाटत नाही तर त्या गोष्टीवर तुम्ही आज आशेने विश्वास ठेवा आणि देव नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. नक्कीच देव तुमची आज आशा पूर्ण करेल. कारण देवाचं वचन हे जिवंत आहे, देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे. म्हणून आज खूप विश्वासाने सतत सतत तुम्ही देवाचं हे वचन कन्फेस करा आणि विश्वास ठेवा की देवाचं हे वचन नक्कीच तुमच्या लाईफमध्ये आज वर्क करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. हो दे बाप्पा, सुंदर अशा वचनाबद्दल मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. हो दे बाप्पा, तुझं वचन सांगतं जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी लज्जित आणि फजित होणार नाही. हो दे बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईश्वरा. आणि देव बाप्पा, त्यांना कधी लज्जित आणि फजित होऊ देऊ नको देव बाप्पा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी तू त्यांना मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वरा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे देव बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वरा. आणि त्यांचा बिछाना तू आज पालटून टाक प्रभू ईश्वरा. आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे जण देव बाप्पा तुझ्या चरणाजवळ आले देव बाप्पा, तुझं जिवंत वचन रिसीव्ह केले प्रभू ईश्वरा, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलेत प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझी आज आशा धरली आहे प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीराला सोडून सर्व आजार, सर्व व्याधी ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावात नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. सर्व आजार, दुखणं, व्याधी ह्या क्षणी शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो दे बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.